श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। खास खवय्यन नाशिककरांसाठी अस्सल चव पारंपरिक मटण, चिकन, बिर्याणी, तंदूर थाळी असलेल्या घरगुती पद्धतीचं व्हेज नॉनव्हेजचं स्वादिष्ट रुचकर जेवणाच्या मेजवानीसाठी नेहा अभिजित जाधव यांनी सुरू केलेल्या हॉटेल राजमुद्रा फॅमिली रेस्टॉरंटच्या नाशिक रोड येथील सत्कार पॉइंट देवळाली इथं उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला। जाधव परिवाराच्या वतीनं सत्यनारायणाची पूजा करून सायंकाळी अंजना शिवाजी जाधव आणि शिवाजी देवराम जाधव यांच्या शुभ हस्ते फीट कापून फटाक्यांची आतषबाजी करून हॉटेल राजमुद्रा फॅमिली रेस्टॉरंटचा शानदार शुभारंभ करण्यात आला। या ठिकाणी नाशिककरांना स्पेशल मटन थाळी, रेग्युलर मटन थाळी, मटन सुका, मटन खरडा, चिकन आळणी सूप, चिकन आळणी भात, मटन हंडी, फिश इत्यादी चविष्ट चटपटीत नॉनव्हेजचे ताजे पदार्थ मिळणार आहेत। व्हेज मध्ये संपूर्ण स्वीट डिश सह राईस प्लेट, झणझणीत पिठलं भाकरी, ठेसा, शेवभाजी, सोलकढी, कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीम असे विविध काही स्वादिष्ट ताजे पदार्थ मिळणार आहेत। एकदा तरी हॉटेल राजमुद्रा फॅमिली रेस्टॉरंटला भेट द्या असं आवाहन संचालिका नेहा अभिजित जाधव आणि संचालक अभिजित शिवाजी जाधव यांनी केलं। या ठिकाणी पूर्वी जो गारवा हॉटेल होतं ते काही कारणास्तव बंद झालं आणि या ठिकाणी आमचा पुतण्या त्यांनी व त्याच्या मित्रांनी या ठिकाणी राजमुद्रा म्हणून एक रेस्टॉरंट चालू केलं आहे। निश्चितच अपेक्षा आम्हाला बी आणि तुम्हाला बी राहील का या ठिकाणी आपल्या नाशिक रोडकरांसाठी व परिसरातील नागरिकांसाठी या ठिकाणचं जेवण आपल्याला जसं घरी व आपला जिथं पाहुणचार ज्या ठिकाणी होतो तसा पाहुणचार या ठिकाणी आपल्या सगळ्यांचा हो अशी आयोजकांकडून अपेक्षा पाळतो आणि निश्चित त्यांची आपल्या अपेक्षा ही पूर्ण करण्याचा प्रयत्न 100% त्यांच्याकडून होईल। पण त्यांनी आपली जी क्वालिटी मेंटेन आहे ही कोणत्या गोष्टीचा विचार न करता आपली क्वालिटी मेंटेन ठेवावा आणि कोणाच्याही काही बळी न पडून आपली क्वालिटी कुठं तुटून देऊ नये अशी आपल्याकडून अपेक्षा पाळतो आणि आपल्या पुढच्या वाटचालीसाठी आपल्या व्यवसायासाठी आपल्याला लाख शुभेच्छा देतो। छत्रपती महाराज 100% आपल्याला यशस्वी करीन अशी आपल्याला शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी योगेश वामनराव भोर, प्रभाग क्रमांक 19 नगरसेवक। खरं तर आमचे मित्र यांनी नाशिक रोड परिसरामध्ये फॅमिली रेस्टॉरंट राजमुद्रा फॅमिली रेस्टॉरंट आज त्यांचं लोकार्पण झालं, पूजा झाली। खास करून मी माझ्या वतीनं, माझ्या भोर कुटुंबाच्या वतीनं व समस्त नाशिककरांच्या वतीनं माझ्या दोन्ही भावांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्व नाशिक रोडकरांना आश्वासन करतो की एकदा अवश्य फॅमिली रेस्टॉरंटला भेट द्या। खूप छान आहे आणि प्रशस्त हॉटेल पण आहे। धन्यवाद। नमस्कार, मी कल्पना मराठे। ताईंनी जे सांगितलं ते फॅमिली रेस्टॉरंट सुरू केलं राजमुद्रा नावाने किंवा नाशिककरांना, नाशिक रोडवासियांना जे नॉनव्हेज किंवा मग आपलं मराठमोळं जेवण जे आजपर्यंत त्यांच्या असं चवीला मिळालं नव्हतं तसं आम्ही ना एम जे म्हणजे जाधव मराठे आम्ही ना देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू म्हणजे तुम्ही उद्यापासून ना एक स्वाद घेऊ शकता आणि तुमचा रिप्लाय देऊ शकता। आम्ही तुमच्या ज्या तुमच्या अपेक्षा असतील त्याला खरोखर उतरण्याचा नक्कीच प्रयत्न करू। बस एवढंच सांगू इच्छिते आणि नक्कीच तुम्ही ना एकदा अवश्य भेट द्या हे सांगू इच्छिते। नमस्कार, धन्यवाद। नमस्कार नाशिककर, मी नेहा अभिजित जाधव। आम्ही आज हॉटेल राजमुद्रा फॅमिली रेस्टॉरंट याचं ओपनिंग केलं आहे आणि नाशिकमध्ये फॅमिली रेस्टॉरंटची कमी होती खूप, हे आम्हाला वर्षांपासून अनुभवायला मिळत होतं। त्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न केला आहे। आमच्याकडे चिकन थाळी आहे, मटन थाळी आहे,
बिर्याणी आहे, तंदूर आहे, अजून चिकन आणि मटनचे बरेच प्रकार आपल्याकडे अवेलेबल आहे. तर एकदा तुम्ही नाशिक रोडवासियांना आवाहन करते की एकदा नक्की राजमुद्रा हॉटेलला व्हिजिट करा. आणि आमची एक स्पेशालिटी आहे सोल कढी म्हणून, एकदा ती अवश्य ट्राय करा. तुम्हाला थेट कोकणामध्ये पोहोचल्याचा आनंद मिळेल. तर तुम्ही नक्की एकदा या. आमच्या हॉटेलचा पत्ता आहे हॉटेल राजमुद्रा फॅमिली रेस्टॉरंट, सत्कार पॉईंट आणि अनुराधा टॉकीजच्या शेजारी, नाशिक रोड. धन्यवाद. या प्रसंगी नाशिक मनपाच्या नगरसेविका भारती ताजनपुरे, नगरसेवक योगेश वामन भोर, राजू अण्णा लवटे, राहुल ताजनपुरे, अभिषेक सुरेश मराठे, पूजा सुरेश मराठे, कल्पना सुरेश मराठे यांच्यासह हॉटेल राजमुद्रा फॅमिली रेस्टॉरंटला शुभेच्छा देण्यासाठी जाधव आणि मराठी मित्र परिवारातील शुभचिंतक मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक.